नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे नवरात्री स्पेशल उपवासासाठी एकदम चटपटीत चहासोबत खाल्ला जाणारा नाश्ता. चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण साबुदाणा न भिजवता हा नाश्ता बनवणार आहे. साबुदाण्याचा नाश्ता बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी साबुदाणा घेतलाय. याला मिक्सरमध्ये आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचंय. बघा, असं असं पावडर आहे. एकदम पिठी पावडर नाहीये, एकदम पिठासारखी पावडर नाहीये. असं थोडंसं मोठंच आहे. असंच ठेवायचंय आपल्याला. आता यामध्ये टाकून घेऊया 1 वाटी उकडलेला बटाटा मी मॅश करून घेतलाय. अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आहे, चवीनुसार मीठ, हिरवी कोथिंबीर. मी 5-6 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात, एकदम बारीक करून घेतल्यात मी. सगळ्यात शेवटी आता यामध्ये टाकून घेऊया थोडीशी साखर. एकदम अर्धा चमच एवढी साखर टाकलीये मी. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. एकदम चांगलं पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला चांगलं याला मळून घ्यायचंय. सुरुवातीला हे एकदम कोरडं वाटतं, नंतर ही चांगला एक गोळा तयार होतो. याला कंटिन्युअस आपल्याला मळून घ्यायचे चांगलं पिठासारखं. बघा, थोड्याच वेळाने एक चांगला गोळा तयार झालाय. त्याला मी छान मळून घेतले. बघा, गोळा तयार झालाय. आता काय करायचं, एक प्लास्टिकची शीट घ्यायची. त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचंय आपल्याला आणि यामधला एक गोळा काढून घ्यायचे मोठा आणि ते यावरती ठेवून आपल्याला चांगला हाताने प्रेस करून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. ही साईडला जर चिरत असेल ना तर त्याला आपण असं जुडवून घ्यायचं. याला चिरू द्यायचं नाहीये. याला चांगल्या हाताने आपल्याला प्रेस करत छोटीशी चपाती करून घ्यायचे. बघा, मी करून घेतले. आणि नंतर काय करायचं, याला आपल्याला कट करून घ्यायचे. बघा, असे छोटे छोटे शंकरपाळ्यासारखे. जास्त जाडीचं ठेवायचं नाहीये आपल्याला, एवढंच ठेवायचंय. मी सर्वच एका प्लेटमध्ये काढून घेतेय. दुसरा गोळा पण असंच सेम करायचंय आपल्याला. बघा, शंकरपाळ्यासारखे काप करून घेतलेत मी. आता इकडे गॅसवरती तेल ठेवलं होतं मी. तेल गरम झालं का नाही चेक करूया. बघा, तेल आपलं चांगलं गरम झालंय. आता यामध्ये एक एक करून हे छोटे छोटे वड्या सोडून घेऊया आपण. हे सर्वच वडे मी यामध्ये टाकलेत. आणि सुरुवातीला आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं याला काहीच करायचं नाहीये. टाकल्याच्या नंतर अजिबात हलवायचं नाहीये. 2 ते 3 मिनिटानंतर बघू शकता की म्हणजे एकमेकाला चिटकत नाहीयेत, एकदम खुले खुले झालेत. पण लक्षात ठेवा, तेल आपल्याला जास्त ठेवायचे तळते वेळेस. हे तेल कमी असलं ना की ते व्यवस्थित तळत नाही, त्यामुळे तेल जास्त ठेवायचं. बघा, एकदम पहिल्या वेळी जे टाकलं होतं ना ते बघा एकदम छान असं कलर आलाय त्याला. आता हे एक एक करून अशी पलटून घेऊया आपण. बघा, एकदम सुटसुटीत झाले ते सर्व, अजिबात चिटकले नाहीत एकमेकाला. हे बघा, छान तळलेत हे. गॅस आपल्याला फुलच ठेवायचे, फुल गॅसवरतीच तळून घ्यायचं हे. हे सर्व काढून घेऊया झारीमध्ये. तुम्ही बघू शकता किती मस्त कलर पण आलाय याला आणि छान दिसतायत एकदम. दिसायला तर एकदम खूपच छान दिसतायत हे. एकदम छान गोल्डन कलर वरती काढून घेतलंय आपण. आता यासोबत खाण्यासाठी आपण एक चटणी पण बनवूया. चटणी बनवण्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेत 1 वाटी, खूप सारी हिरवी कोथिंबीर, 2 ते 3 चमच दही, 2 हिरव्या मिरच्या. तुम्ही जर जिरं उपवासाला खात असेल तर तुम्ही जिरं पण टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकून याला चांगलं वाटून घ्यायचंय. बघा, किती मस्त चटणी तयार झालीये. जर दहीनी तुम्हाला जास्त असं घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी पण ऍड करू शकता. बघा, तुम्हाला जशी पातळ घट्ट हवी आहे तशी तुम्ही चटणी बनवू शकता. बघा, एकदम मस्त अशी चटणी तयार झालीये. आता या चटणीला मस्त तडका देऊया आपण. इकडे गॅसवरती तडका पॅन मध्ये तेल घेतलंय मी. आता यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता मस्त तडतडला ना, गरम गरम तडका यावरती टाकून घेऊया. बघा, मस्त चटणी तयार आहे आपली. वडे पण तयार आहेत, चटणी पण तयार आहे. चला तर मग वडे आपले एका प्लेटमध्ये घेऊया आपण काढून. इकडे एका प्लेटमध्ये वडे घेतलेत मी आणि सोबतच चटणी पण घेतलीये. तुम्ही पाहू शकता किती मस्त वडे कुरकुरीत झालेत आणि आतून पण बघा एकदम छान झालेत असे.
हे खायला अजिबात कच्चे लागत नाहीत किंवा कडकड लागत नाहीत. एकदम छान लागतात, कुरकुरीत लागतात मस्त. चहा सोबत तर खूपच भारी लागतात. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त वडे तयार आहेत. हे वडे बनवा आणि एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.